ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, जी व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवते ती व्यक्ती माझ्यापेक्षाही महान कृत्य करणार आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा त्या व्यक्तीवरती येणार आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे ती व्यक्ती अनेक चमत्कार करणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द आपल्या शिष्यांच्या जीवनामध्ये खरे ठरले. शिष्य पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन अनेक महान कृत्य करू लागले. जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून गेलेले होते, जे शिष्य सर्वप्रथम ज्याने आपला अविश्वास दाखवलेला होता, ते शिष्य आज प्रभू येशूच्या नावाने महान कृत्य करत आहे व सर्व जगाला एक नवीन अशी साक्ष देत आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. आणि याचं जिवंत उदाहरण आपल्या सर्वांना आजच्या पहिल्या वाचनामध्ये पाहावयास मिळते. पेत्र जो अपात्र होता, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलेलं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून पळून गेलेला होता, यहुदींच्या भीतीमुळे लपून बसला होता, आज तोच पेत्र अनेक महान अद्भुत प्रचंड महान कार्य करत आहे. आणि ते कार्य पाहून अनेक लोकांना देखील आश्चर्य वाटत आहे. कारण लोकांना ठाऊक होतं की पेत्र कोण होता, पेत्र कशा प्रकारे होता. साधा सुद्धा कोळी होता, अशिक्षित होता, पण तोच पेत्र आज आजारांना नवीन जीवदान देत आहे आणि मेलेल्यांना जिवंत करत आहे. हे कार्य करण्याची शक्ती केवळ आणि केवळ आज प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत देवाचा पुत्र आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला देत आहे. आज पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकत आहोत, पेत्र एका अंथरुणाला खिळलेल्या एका आजारी व्यक्तीला, जो पॅरालाइज होता, त्याला पूर्णपणे मुक्त करत आहे. आणि त्याचबरोबर जी व्यक्ती मृत चालली होती, मरण पावली होती, त्या व्यक्तीला प्रभू येशूच्या नावाने उठवीत आहे आणि ती व्यक्ती मेल्यातून जिवंत होत आहे. आज हे दोन महान कृत्य करून पेत्र जणू काही आपल्या सर्वांसमोर साक्ष ठेवत आहे की आपला देव हा मृतांचा देव नाही, आपला देव हा जिवंताचा देव आहे, जो मेलेल्यातून उठलेला आहे आणि जो आपल्या ठाई अशी महान कार्य करण्याची शक्ती आपल्या सर्वांना देत आहे. खरोखरच त्या पेत्राद्वारे आज प्रभू येशू ख्रिस्ताने महान कृत्य करून सर्व जगाला संदेश दिलेला आहे की जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल, त्या व्यक्तीच्या हातातून प्रभू येशू ख्रिस्त महान असे कार्य घडून आणणार आहे. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे निवडलेले शिष्य आहोत. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पापातून काढून नवजीवनामध्ये आलेला आहे. आणि आपण जर प्रभू येशूच्या पावलावरती पाऊल ठेवून मार्गक्रमण केलं, त्याच्यावरती विश्वास ठेवला, तर त्या विश्वासाच्या सामर्थ्याने आपण देखील त्या पेत्राप्रमाणे महान कृत्य करू शकणार आहे. फक्त एवढंच गोष्ट जी आपल्याकडे हवी आहे ती म्हणजे विश्वास. पेत्राने विश्वास धरला आणि त्या विश्वासामुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहाय्याने पेत्राने अनेक कार्य केलेले आहे. आपण देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया. पेत्राप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन, जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, पवित्र आत्म्याद्वारे आपण कार्य करण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कृत्याद्वारे, आपल्या शब्दाद्वारे आणि आपल्या स्पर्शाद्वारे अनेकांना नवजीवन देणार आहे. आमीन.